गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण लेक्चर बघणार आहोत. ENTC डिपार्टमेंट सेकंड इयरचा आपला सब्जेक्ट आहे ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स. तर ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपलं चॅप्टर चालू होतो लो पॉवर ॲम्प्लिफायर्स. आता लो पॉवर ॲम्प्लिफायर्समध्ये मागच्या लेक्चरला आपण टॉपिक घेतला होता तो कोणता, तर BJT ॲम्प्लिफायर्स. म्हणजे फर्स्ट बघितलं होतं ॲम्प्लिफायर्स, त्यानंतर क्लासिफिकेशन्स ऑफ ॲम्प्लिफायर्स आणि BJT ॲम्प्लिफायर्स बघितलं होतं. आता BJT ॲम्प्लिफायर्स मीन्स काय होतं, तर ते NPN टाईपचं ट्रान्झिस्टर हा सी कॉन्फिगरेशनमध्ये काय त्याचं जंक्शन्स होतं. कारण तर EB इज फॉरवर्ड बेस असायचा आणि VBB आणि CBB काय असायचं, रिव्हर्स बेस. अशा प्रकारे आपल्याला काय दिलेलं होतं, त्याचं एक कन्स्ट्रक्शन्स दिलेलं होतं आणि आपण त्याचं स्ट्रक्चर वगैरे बघितलं होतं. त्याची डायग्राम पण दिलेली होती. बेसिक कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरची आपल्याला काय दिलेली होती, डायग्राम पण दिलेली होती. आपण डायग्राम वगैरे पण बघितलं होतं. त्यानंतर त्यांचे बायसिंग मोड्स बघितले होते. आता बायसिंग मोड कसे बघितले होते, तर त्यामध्ये काय असायचं, बायसिंग मोडमध्ये बायसिंग पोलॅरिटी EB जंक्शनची होती आणि बायसिंग पोलॅरिटी CB जंक्शनची होती. अशा 2 जंक्शनच्या काय होत्या, बायसिंग मोड होते. आता त्यामध्ये बायसिंग आपण किती, तर आपण जसे बायसिंग मोड किती असतात, तर सॅच्युरेशन रिजन असतो, ॲक्टिव्ह रिजन असतो, इन्व्हर्टेड रिजन असतो आणि कट ऑफ रिजन. असे काय असतं, आपल्याला 4 रिजन्स दिलेले असतात. आणि ते बायसिंग रिजनमध्ये काय असतात, त्यांची कंडिशन काय होत असते, चेंज होत असते. आता सॅच्युरेशन रिजन आहे हा बायसिंग पोलॅरिटी, समजा EB जंक्शन्समध्ये कसं असतो, फॉरवर्ड असतो, तसं CB जंक्शन्समध्ये पण कसं असणार आहे, तो फॉरवर्डच कंडिशनला असतो. त्यानंतर ॲक्टिव्ह रिजन EB जंक्शन्समध्ये फॉरवर्ड असतं आणि CB जंक्शन्समध्ये रिव्हर्स असतो. म्हणजे त्यांची कंडिशन काय असणार आहे, इमिटर टू बेस काय असणार, तो फॉरवर्ड असणार आहे आणि कलेक्टर टू बेस तो कसा असणार, तो रिव्हर्स असणार आहे. त्यानंतर इन्व्हर्टेड. आता इन्व्हर्टेड रिजन हा EB जंक्शन्समध्ये म्हणजे इमिटर टू बेस जंक्शन्समध्ये तो काय असतो, रिव्हर्स असतो आणि कलेक्टेड टू बेस जंक्शन्समध्ये तो कसा असतो, फॉरवर्ड कंडिशन्सला असतो. त्यानंतर कट ऑफ रिजन. आता कट ऑफ रिजन हे इमिटर टू बायसमध्ये रिव्हर्स असतं, तसंच कलेक्टर टू बायसमध्ये पण कसं असतं, रिव्हर्स असतं. म्हणजे त्यांच्या कंडिशन कशी असणार आहे, कट ऑफ रिजन किंवा सॅच्युरेशन रिजन हे काय असतं, दोन्ही जंक्शन्समध्ये एकच कंडिशन्सला असतं. तसंच ॲक्टिव्ह रिजन आणि इन्व्हर्टेड रिजन काय करतं, चेंज असतं. त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा तो म्हणजे सिंगल स्टेज C ॲम्प्लिफायर. आता सिंगल स्टेज C ॲम्प्लिफायरमध्ये आपल्याला त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. आपण आधीच त्याचं स्ट्रक्चर बघू. तर सिंगल स्टेज C ॲम्प्लिफायरमध्ये तुम्हाला काय दिलं आहे, फर्स्ट इनपुट सिग्नल दिला. इनपुट सिग्नलनंतर C1 हा काय केलेला आहे, तुमचं कॅपॅसिटर यूज केलेला आहे. C1 कॅपॅसिटर नंतर तुमचा R1 आणि R2 असे काय केले, 2 रेजिस्टन्स यूज केले. त्यानंतर तुमचा जो ट्रान्झिस्टर आहे Q1, समजा जो ट्रान्झिस्टर आहे तो काय दिलेला आहे तुम्हाला, तर त्याच्या Q1 ट्रान्झिस्टरला बायपास कॅपॅसिटर काय केलेला आहे, कनेक्टर केलेला आहे. तर बायपास कॅपॅसिटर कनेक्ट केल्यानंतर त्यांनी त्याच्या आउटपुटला C0 म्हणजे आउटपुट कॅपॅसिटर आणि आपल्याला काय दिलेलं आहे, आउटपुट दिलेलं. आता सिग्नल बघा, इनपुट सिग्नलपेक्षा जे आउटपुट सिग्नल काय झालेलं आपल्याला इन्क्रीज झालं. म्हणजे कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर सिग्नल काय करतं, आपल्याला इनपुट सिग्नल विथ आउटपुट सिग्नल भेटतं. आता त्याचं जर एक्सप्लेनेशन बघायचं म्हटलं तर काय दिलेलं आपल्याला, सिंगल स्टेज RC कपल ॲम्प्लिफायर युजिंग ट्रान्झिस्टर ॲज अ ॲक्टिव्ह डिव्हाइस इज शो इन फिगर. तर आपला जो सिंगल स्टेज RC कपल ॲम्प्लिफायर तो यूज केल्यानंतर तो कसा आहे, तर त्याला ट्रान्झिस्टरवरती यूज केलं, तो एका ॲक्टिव्ह डिव्हाइसमध्ये यूज केलं गेलेला. द टाईप ऑफ बायसिंग इज सेल्फ बायस और व्होल्टेज ड्रायव्हर बायस सर्किट. आणि ह्या जे बायसिंगचा टाईप आहे तो कोणता आहे, तर सेल्फ बायस आणि किंवा व्होल्टेज डिवायडर बायस म्हणून काय म्हटलेलं आहे त्याला, बायसिंगचा टाईप्स आहे. तर त्याचं जर डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आपल्याला, तर डिस्क्रिप्शनमध्ये काय सांगतात, द कॅपॅसिटर C1 आणि C2 आर कॉल्ड ॲज द कपलिंग कॅपॅसिटर. C1 आणि C2 काय सांगितलं आपल्याला, कपलिंग कॅपॅसिटर सांगितलेलं आहे. त्यानंतर ॲज द लोड रेजिस्टर RL is coupled to the amplifier through the coupling capacitor. This amplifier is called as the RC coupled amplifier. जो लोड रेजिस्टर RL हा काय कपल ॲम्प्लिफायर म्हणून थ्रो केला आहे, तो काय करतो आहे, कपलिंग कॅपॅसिटरला काय करतो आहे, ॲम्प्लिफाय करतो. इट इज कॉल्ड एज काय म्हटलं जातं त्याला, RC कपल ॲम्प्लिफायर म्हटलं जातं.
दिस ट्रान्झिस्टर इज कनेक्टेड इन द कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. हा जो ट्रान्झिस्टर यूज केलेला तो कसं कनेक्ट केलेला आहे, तो कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन्समध्ये काय केलेलं तो कनेक्ट केलेला आहे. देअरफॉर दिस ॲम्प्लिफायर इज कॉल्ड ॲज अ सी ॲम्प्लिफायर. दिस ॲम्प्लिफायर इज कॉल्ड ॲज काय सांगितलं आपल्याला सी ॲम्प्लिफायर. Biasing used in self bias or voltage divider bias. R1, R2 and RE biasing resistor to operate transistor in active region. RE is equal to V high DC conditions and Q point stability is equal to V small for a AC signal and voltage gain to the voltage high. C is equal to bypass capacitor meet both criteria with RE, CI and CO coupling capacitors. आता त्यानंतर आपल्याला बघायचं सर्किट कंपोनंट्स, देअर फंक्शन्स अँड सिलेक्शन क्रायटेरिया. आपल्याला हे सर्किट जे दाखवलेलं आहे त्यामध्ये प्रत्येकाचं काय दिलेलं आहे आपल्याला एक बायसिंग रेजिस्टन्स म्हणा किंवा कपलिंग कॅपॅसिटर्स म्हणा, प्रत्येक कंपोनंट्सचं जो दिलेलं आहे आपल्याला ते काय करायचं त्यांच्या डिटेल्समध्ये काय बघायचे आपल्याला माहिती बघायची, इन्फॉर्मेशन्स बघायचे. आता फर्स्ट बघणार आहोत आपण बायसिंग रेजिस्टर. Let us now know about the function of each components in the RC coupled amplifier. So first a biasing resistor. Resistor R1, R2 and RE are used for biasing to the transistor in the active region because for operating the transistor as an amplifier it is necessary to bias it in the active region. The type of biasing circuit used here is voltage driver bias or cell bias. RC is the collector resistor used for controlling the collector current. काय म्हटलंय जो रेजिस्टन्स R1, R2 आणि R3 हा काय यूज केलेला काय तर बायसिंग ट्रान्झिस्टरमध्ये ॲक्टिव्ह रिजन्समध्ये तो ऑपरेट करतो कशाला ट्रान्झिस्टरला आणि त्याच्या ॲम्प्लिफायर्सला नेसेसरी काय तर बायस आणि ॲक्टिव्ह रिजन्समध्ये. दिस टाईप ऑफ बायसिंग सर्किट यूज हिअर व्होल्टेज ड्रायव्हर बायस और सेल बायस. आणि हे जे बायसिंग सर्किट आहे ते काय आहे तर व्होल्टेज डिवायडर किंवा सेल बायस म्हणून यूज केलं गेलेलं आहे. आर सी इज द कलेक्टर रेजिस्टर. आर सी हा काय तर आपला कलेक्टर रेजिस्टर म्हणून यूज केला आणि तो कंट्रोलिंग करतो कशाला कलेक्टर करंटला. इनपुट कपलिंग कॅपॅसिटर. त्यानंतर सेकंड आहे इनपुट कपलिंग कॅपॅसिटर C1. The input coupling capacitor C1 is used for coupling the AC input voltage Vi to the bias of the transistor. As capacitor block DC, this capacitor helps to block and DC components present in Vi and couple only the AC components of the input signal. This capacitor also ensures that the DC biasing conditions of the transistor remain unchanged even after applications of the input signal. म्हणजे इनपुट कपलिंग कॅपॅसिटर हा यूज केला कशासाठी कपलिंगसाठी इनपुट व्होल्टेजला म्हणजे VIला आणि तो बायस किंवा ट्रान्झिस्टर्सला काय असतो अटॅच केलेला असतो. दिस कॅपॅसिटर्स ब्लॉक DC. दिस कॅपॅसिटर हेल्प टू ब्लॉक अँड DC कंपोनंट्स प्रेझेंट इन VI couples only the AC components of the input signal. This capacitor also ensure that the DC biasing condition. This capacitor also ensure that the DC biasing condition and transistor remain unchanged even applications किंवा after applications input signal. त्यानंतर नेक्स्ट आहे बायपास कॅपॅसिटर C. The bypass capacitor C. This capacitor connected in parallel with the emitter resistor RE is called as the emitter bypass capacitor. म्हणजे बायपास कॅपॅसिटर C हा जो आहे तो कॅपॅसिटर कनेक्ट केलेला कशाला पॅरलरमध्ये म्हणजे इमिटर रेजिस्टन्सला पॅरलरमध्ये काय केलेलं आहे कनेक्ट केलेलं आहे. मग त्याला आपण काय म्हणतो इमिटर रेजिस्टर. इट इज कॉल्ड एज काय म्हणू शकतो आपण त्याला इमिटर बायपास कॅपॅसिटर असंही म्हटलं जातं. रेजिस्टन्स RE शुड बी हाय ॲज पॉसिबल फॉर व्हेरी गुड. रेजिस्टन्स RE काय आहे सुटे हाय ॲज पॉसिबल व्हेरी गुड आणि क्यू पॉईंट स्टॅबिलिटी अंडर DC कंडिशन बट
RE should be small as possible for the AC voltage gain to the high. रेजिस्टन्स इमिटर हा जो आहे तो काय आहे हाय व्होल्टेज किंवा पॉसिबिलिटी ज्याची व्हेरी गुड्समध्ये आणि तो क्यू पॉईंट स्टॅबिलिटी करतो अंडर कशाच्या DC कंडिशनच्या. आणि तो जो रेजिस्टन्स इमिटर्स जो आहे तो स्मॉल पॉसिबल काय करतो AC व्होल्टेजचा गेन आणि हाय गेन काय करत असतो आपल्याला प्रोड्यूस करत असतं. These are requirement, but use of CE faults both of them satisfactory. This function of C is as explained below फिगर. तर आपण जर सीची फिगर बघितली तर सीमध्ये एक्सप्लेन गेलेलं आहे की आपला सी कॅपॅसिटर ऑफर्स किंवा लो रेजिस्टन्स ॲम्प्लिफायर सिग्नलवरती कसा वर्क करतो. तर आपला जो सी म्हणजे काय आपला इमिटर कलेक्टर म्हणून काय केलेला आहे कनेक्ट केला गेलेला आहे. तर तो काय असणार आहे आपला बायपास रेजिस्टन्स किंवा बायपास कॅपॅसिटरला काय आहे तो कनेक्ट केला गेलेला आहे. त्यानंतर आहे आउटपुट कपलिंग कॅपॅसिटर C2. आउटपुट कपलिंग कॅपॅसिटर C2. दिस कॅपॅसिटर couples the amplifier output to the load resistance or the next stage of the amplifier. It is used for blocking the DC part and by passing only the AC part of the amplifier signal to the load. दिस कॅपॅसिटर काय करतो कपल करतो किंवा ॲम्प्लिफायरचं जे आउटपुट आहे लोड रेजिस्टन्सला काय करतो कपल करत असतो आणि नेक्स्ट स्टेज ॲम्प्लिफायरवरती काय करतो त्याला ॲप्लाय करत असतो. इट इज यूज फॉर ब्लॉकिंग DC पार्ट ऑफ द पासिंग वनली AC पार्ट. आणि तो काय करतो तर त्याचा जो DC पार्ट असणार आहे म्हणजे यूज काय करतो ब्लॉकिंग करतो तो DC पार्टला आणि पास करतो फक्त कशाला वनली वन AC पार्टला किंवा त्याच्या ॲम्प्लिफायर सिग्नलला आणि त्याच्या लोडला काय करत असतो तो पास करत असतो. अशा प्रकारे सी ॲम्प्लिफायर्समध्ये त्याचे जे कंपोनंट्स आहे प्रत्येकाचं वर्किंग कसं आहे डिफरंटली ते प्रत्येक काय करतात डिफरंटली काय करत असतात वर्क करत असते एका कंडिशन्समध्ये. त्यानंतर हे बघा आपल्याला इथं काय दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स दिलेलं आहे सी ॲम्प्लिफायरचा. आता हा जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे तुम्ही बघा यामध्ये तुम्हाला काय काय दाखवलेलं आहे ते पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या तुम्हाला काय काय दिसतं यामध्ये आपण तो एक्सप्लेन करू. हा जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे यामध्ये काय दाखवलेलं आहे तुम्हाला तर फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज गेनवरती काय केलेलं आहे तुमचा फ्रिक्वेन्सी चा ग्राफ काय केलेला आहे ड्रॉ केलेला आहे. तर त्यानंतर तुम्हाला लो फ्रिक्वेन्सी रिजन किंवा हाय फ्रिक्वेन्सी रिजन म्हणून काय केलेले तुमचे FL आणि FH असे काय केलेले 2 पार्ट्स आहे. त्यानंतर जो मिडलचा जो पार्ट राहिला त्याला काय म्हटलं जातं मिडियम फ्रिक्वेन्सी रिजन किंवा त्याला मॅक्झिमम आउटपुट मिडियम फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं किंवा फ्रिक्वेन्सी इन हर्ट्जमध्ये तर आपण त्याला बँडविथ असंही म्हटलं जातं. आता त्याचं जे आउटपुट व्होल्टेज गेन किंवा फ्रिक्वेन्सीवरती हा जो ग्राफ काय केलेला आहे ड्रॉ केलेला आहे त्यावरती काय असणार आहे तर आयडियल फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आणि फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ द प्रॅक्टिकल म्हणजे आपला प्रॅक्टिकल फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पण दाखवलेला आहे आणि आयडियल फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पण दाखवलेला आहे. तर आता तो कसा एक्सप्लेन करायचा ते तुम्हाला सांगते मी. In audio frequency amplifier used in tape recorder is expected to the amplify all the audio frequency signal in the range of 20 Hz to 20 kHz equally, that is with the same voltage gain. ऑडिओ फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायर काय केलं जातं यूज केलं जातं टेप रेकॉर्डर काय करतो एक्सपेक्टेड करतो म्हणजे त्याच्या ॲम्प्लिफायरला किंवा त्याच्या ऑडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नलला आणि त्याची जी रेंज असणार ती किती असते तर 20 Hz टू 20 kHz पर्यंत काय असते रेंज असते इक्वली सेम व्होल्टेज गेनवरती.
where does not happen. So in practice, for a practical voltage amplifier, the gain is low at low frequency as well as the high frequency. तर त्याचा आपण जो प्रॅक्टिकली बघितलं किंवा प्रॅक्टिकली व्होल्टेज ॲम्प्लिफायर जर बघितला त्याचा गेन कसं असणार आहे लो, आणि त्याची लो फ्रिक्वेन्सी ॲज वेल एज काय असते हाय फ्रिक्वेन्सी काय असणार आहे त्याची रेंज असते. दिस विल अफेक्ट द क्वालिटी ऑफ द music play back on the tape recorder. Hence, to choose an amplifier for such as amplifications, we must know is the different frequency of the input signal. हे काय करते अफेक्ट करते क्वालिटी म्युझिक प्ले किंवा त्याचं टेप रेकॉर्डरवरती काय करत असतं ती अफेक्ट करत असते. आणि आपण जर त्याची बघितलं ॲम्प्लिफायरचं जर चॉईस केलं आपण तर त्याचं जे ॲम्प्लिफिकेशन्स असतं ते मोस्टली डिफरंटली फ्रिक्वेन्सीमध्ये दिसतं आपल्याला इनपुट सिग्नल. दिस पर्पज द नीड टू नो अबाउट द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ द ॲम्प्लिफायर. जर आपण बघितलेलं आपल्याला काय बघायचं असतं तर त्याचा जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा काय ॲम्प्लिफायरचा आपल्याला काय असतं आवश्यक असतो. त्यासाठी आपल्याला जो टायपिकली फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आणि ॲडिओ ॲम्प्लिफायर आपल्याला काय दाखवलेलं त्याची फिगर दाखवलेली. दिस फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स इज अ ग्राफ ऑफ ॲम्प्लिफायर आउटपुट व्होल्टेज गेन वर्सेस द फ्रिक्वेन्सी ऑफ द इनपुट सिग्नल. आपल्याला ग्राफ कशावरती दाखवलेला आहे मी तुम्हाला आधी पण सांगितलं तर फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा ग्राफ ऑफ ॲम्प्लिफायर म्हणजे त्याचा आउटपुट व्होल्टेज गेन आणि वर्सेस फ्रिक्वेन्सी ऑफ इनपुट सिग्नलवरती आपल्याला ग्राफ दाखवलेला आहे. फ्रॉम द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स वी नो अबाउट द व्हेरिएशन ऑफ द आउटपुट व्होल्टेज ऑर गेन ऑफ ॲम्प्लिफायर विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. म्हणजे जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे त्याचं व्हॅरिएशन किंवा त्याचा आउटपुट व्होल्टेज जो गेन आहे की आणि त्याचा ॲम्प्लिफायर रिस्पेक्ट काय फ्रिक्वेन्सी म्हटलं गेलं. आयडियली द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स शुड बी फ्लॅट ओव्हर द इंटर फ्रिक्वेन्सी रेंज ॲज शो इन फिगर. तर आपल्याला काय दाखवलं जर आपण आयडेंटिकली जर फ्रिक्वेन्सीचा रिस्पॉन्स घेतला तर तो कसा येणार आहे आपला तर तो फ्लॅटमध्ये येतो. आपण जो डॉटेड लाईननी दाखवलेला आहे बघा तो काय दाखवलेला आहे आपण आयडियल फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स दाखवलेला आहे म्हणजे तो काय येतो एका फ्लॅट लाईन्समध्ये येतो. तसं जो आपला लो फ्रिक्वेन्सी रिजन किंवा हाय फ्रिक्वेन्सी रिजन आणि जी ॲक्च्युअल आपली प्रॅक्टिकल फ्रिक्वेन्सी रेंज आहे ती काय करते आपल्याला इंडिकेट करत असते ना. अशा प्रकारे आपण काय करत असतो त्याची बँडविड्थ पण काय करत असतो मेजर करू शकत असतो. तर तुम्हाला आत्तापर्यंत हे समजलंच असेल की सी ॲम्प्लिफायर म्हणजे काय सी ॲम्प्लिफायर वर्क कसं करतं आणि सी ॲम्प्लिफायरचं काय बघितलं आपण फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघितला. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं होतं तर सी ॲम्प्लिफायर इमिटर ॲम्प्लिफायरचं काय दिलेलं होतं करंट गेन किंवा व्होल्टेज गेन पॉवर गेन आणि पॉवर गेन इज डेसिबल्समध्ये आपल्याला त्याचे फॉर्म्युले दिले होते आणि बँडविथचा. तर आपण त्याचे फॉर्म्युले बघू. तर फर्स्ट दिलेला मी तुम्हाला ॲम्प्लिफायरच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये तुम्हाला व्होल्टेज गेन करंट गेन पॉवर गेन हे काय शिकवले होते मी त्याचे म्हणजे काय आणि त्याचे फॉर्म्युले वगैरे आपण बघितलेले होते ते मागच्या लेक्चरला. तरी पण आपण कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरचे पण आपण करंट गेन व्होल्टेज गेन बघू. आता करंट गेन म्हणजे काय असतं आपला तर AI इज इक्वल टू काय असतो आउटपुट करंट बाय डिवायडेड बाय काय असतो आपला इनपुट करंट किंवा मग काय इथं काय सांगितलेलं आहे IC डिवायडेड बाय IB. IC म्हणजे काय तर कलेक्टर करंट डिवायडेड बाय काय तर बायसिंग करंट म्हणजे हे काय झालं आपला आउटपुट डिवायडेड बाय काय झालं इनपुटच झाला. त्यानंतर व्होल्टेज गेन EB इज इक्वल टू काय असतो आपला तर आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज हे काय असतं आपला व्होल्टेज गेन. त्यानंतर पॉवर गेन काय असतो आपला तर EP इज इक्वल टू करंट गेन डिवायडेड बाय व्होल्टेज गेन. तर पॉवर गेन काय असतो आपला तर EP इज इक्वल टू करंट गेन डिवायडेड बाय व्होल्टेज गेन. त्यानंतर पॉवर गेन इन डेसिबल. आता आपल्याला पॉवर गेन जर डेसिबलमध्ये काढायचं म्हटल्यानंतर तो कसं काढणार आहे आपण तर GP इज इक्वल टू काय असतो 10log10 पॉवर गेन हा काय असतो आपला पॉवर गेन इन डेसिबलमध्ये. त्यानंतर बँडविथ. आता बँडविथ जर फाइंड करायची म्हटल्यानंतर ती कशी करतो आपण तर लो फ्रिक्वेन्सी
मायनस हाय फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय असते आपले बँडविड्थ भेटत असते. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याची व्हॅल्यू काय करू शकतो, फाइंड करू शकत असतो. तर आत्तापर्यंत तुम्हाला सी ॲम्प्लिफायर बाय सिंग मोड हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट लेक्चरला आपण आता बघणार आहोत तर मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर. नेक्स्ट लेक्चरला पॉईंट आपला मल्टीस्टेज ॲम्प्लिफायर. तर आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघू. आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू.